तृप्ती मालवणी खानावळमध्ये। तर मित्रांनो आपण आज आलोय तृप्ती मालवणी खानावळमध्ये, जिथे मच्छी खूप फेमस मिळते। मोस्टली इकडे मुंबईकर, गोवा मधली माणसं, पुण्यामधली माणसं या ठिकाणी येतात आणि इथली मच्छी थाळी आणि इथली चिकन थाळी आहे ना ती ट्राय करतात। तर आपण बघूया इथली कुठली डिश चांगली आहे। अगदी घरगुती पद्धतीचं असं ठिकाण आहे, म्हणजे इथे फक्त खानावळ कोकणामध्ये असते ना तशा पद्धतीची खानावळ आहे, घरी बनवलेली। असं हॉटेलसारखं नाही आहे, छोटी अशी खानावळ आहे। पण इथलं चिकन किंवा मच्छी थाळी एवढी फेमस आहे ना की गुगलवरती 5 स्टार रेटिंग आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इथे किती फेमस असेल। पण आपण आज ट्राय करूया, इथली मच्छी थाळी ट्राय करूया। या 5-7 असे टेबल आहेत मांडलेले की जिथे नॉर्मली आपण बसून खाऊ शकतो। पण मला तर वाटते काय माहिती की इथं मस्त मोकळ्यामध्ये बसून खाल्लं ना, निसर्ग सौंदर्य बघत बघत, तर अगदी भारी होऊन जाईल इथे। मुगाची उसळ, अच्छा व्हेज पण आहे। आणि मेनू चेंज होत राहतात। तुमच्या इथे बोंबील फेमस आहेत। आपण इथं आलोय ना, एक गोष्ट चांगली वाटली मला, काय माहिती का की इथे नॉनव्हेज जेवण आहे ते वेगळं केलं जातंय आणि शाकाहारी जेवण आहे ते वेगळ्या किचनला केलं जातंय। किती करता इथे? दिवसाला किती होतात? 100 होतात। आज संडे म्हणजे आज जास्त जाणार। वडे कशापासून बनवत आहेत? कसलं पीठ आहे ह्याच्यामध्ये? गहू, ज्वारी, तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, 2-250 वडा जातो। आपण पण वडेच खाणार आता। तर मित्रांनो बघा, फायनली आपल्या तिन्ही डिश आल्या आहेत। पहिली म्हणजे बोंबील फ्राय, त्याच्यानंतर सुरमई थाळी आणि तिसरी म्हणजे मटन थाळी। पहिली ट्राय करूया बोंबील। बाहेरून अतिशय क्रिस्पी आहेत, आतून मस्त सॉफ्ट, आणि जे मसाले वापरलेत ना त्याने एक चांगला एक स्पायसी चटकदार फ्लेवर येतो एकदम मस्त। आणि ही जी बघा, ही जी सुरमई आहे ना जम्बो साईज आहे, जम्बो साईज। कमाल, अगदी ज्युसी आहेत। आणि वडे पण बघा, साईज बघा केवढी आहे वड्याची, मोठे मोठे वडे आहेत। माझ्याकडून ना रेटिंग काय आहे माहिती आहे का याची? वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा, अतिशय सुंदर टेस्ट आहे।